नवीन अपडेट लाडकी बहीण योजना सरकार देत आहे 50,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला। महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकारने 11 मेला आणली नवीन योजना। तर काय आहे ही योजना? 50,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला महाराष्ट्र सरकार देत आहे। ही योजना काल 11 मेलाच आपल्या महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे आणि ती सुद्धा आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला। तर सविस्तरपणे तर आपण या माहितीचं पूर्ण अपडेट जाणून घेणारच आहोत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत 50,000 रुपये आणि त्यासाठी आपल्याला कुठे फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत आणि काय आहे अटी, काय आहे नियम आणि काय आहे पात्रता, या सर्व संपूर्ण डिटेल्स माहिती तर आपण जाणून घेणारच आहोत। आणि त्याहूनही महत्त्वाचं, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः लाईव्ह बोलत आहेत आणि ते स्वतः सांगत आहेत की या योजनेबद्दलचं संपूर्ण महत्त्व। तर लाडक्या बहिणीला 50,000 रुपये हे कसे मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणीला हे कधी मिळणार 50,000 रुपये आणि त्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसिजर करायची आहे, त्यासाठी तुम्हाला कुठे फॉर्म भरावा लागेल, कधीपासून तुमच्या हातामध्ये 50,000 रुपये मिळतील आणि कशा पद्धतीने आणि कशा स्वरूपाने हे तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहेत, हे संपूर्ण डिटेल्स आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत। तर आत्ताच आपल्या हाती हे ऑफिशियल अपडेट आलेले आहेत। प्रसार माध्यमातून आपल्याला आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी स्वतः लाईव्ह सांगितलेलं आहे। ते आपल्या भाषणामध्ये काय सांगत आहेत, या योजनेबद्दलची माहिती ती संपूर्ण सर्व लाडक्या बहिणी नीट स्पष्टपणे समजून घ्या, ऐकून घ्या आणि नीट बारकाईने संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला योजनेचं संपूर्ण महत्त्व कळेल आणि तुम्हाला हे पैसे कधी मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय पात्रता, नियम, अटी आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हे 50,000 रुपये मिळणार आहेत, हे सर्व आपण आता सविस्तररित्या जाणून घेऊयात। चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर काय आहे योजना? तर ज्या लाडक्या बहिणी आता एप्रिल पासून, म्हणजे ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा बहिणी आता पात्र आहेत, कारण की एप्रिल महिना हा आपला फायनान्शियल इयरचा सर्वात पहिला महिना असतो। त्यामुळे सरकारने पुन्हा छाननी केलेली आहे, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये अशा बऱ्याच बहिणी अपात्र होत्या। त्यामुळे अपात्र ज्या बहिणी होत्या त्या संपूर्ण लाडक्या बहीण योजनेमधून दररोज या वगळण्यात येत आहे। तर पुन्हा एप्रिल महिन्याच्या आधी ही प्रोसिजर सुद्धा चालू आहे, आजही चालू आहे की ज्या अपात्र बहिणी आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे। तर 12 लाख बहिणी या लाडकी बहीण योजनेतून आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत। तर 12 लाख बहिणींना तर या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या बहिणींना एप्रिल पासूनचा हप्ता आता नियमित येणार आहे आणि एप्रिल पासून ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत अशा सर्व बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर 50,000 रुपये तुम्हाला कसे मिळतील आता हे तर तुम्हाला लाईव्ह अजितदादा पवार सांगणारच आहे, परंतु इन शॉर्ट मी तुम्हाला सर्व सांगते। याच व्हिडिओमध्ये अजितदादा पवार तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगणार आहेत। तर हे 50,000 रुपये तुम्हाला जे आहे ते बँक देणार। ज्या बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे दरमहा येत आहेत, दर महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा तुमचा ज्या बँकेत तुम्हाला येत आहे, मोस्ट प्रॉबेबली तुमच्या त्याच बँकेपासून तुम्हाला 50,000 रुपये म्हणजे सरकार अनुदान देणार आहे। तर या अनुदानाच्या माध्यमातून तुम्ही सर्व लाडक्या बहिणी तुमचा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला हे 50,000 रुपये देत आहे। तर तुम्हाला 50,000 रुपयामध्ये तुम्ही घरूनही कुठलाही व्यवसाय सुरू करू शकतात किंवा तुम्हाला तुमच्या ग्रामीण भागामध्ये जर तुमच्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही एक छोटं मोठं दुकान घेऊ शकतात किंवा त्या दुकानामध्ये तुम्हाला जो व्यवसाय तुम्ही करू शकतात तो व्यवसाय तुम्ही तेवढ्या पैशांमध्ये सुरू करू शकतात आणि दरमहा तुम्ही त्याच बँकेमध्ये, ज्या बँकेत तुमचं लाडकी बहीण योजनेचे हप्ते येत आहेत, पैसे येत आहेत, तेच हप्ते तुम्ही ज्या बँकेकडनं तुम्हाला अनुदान मिळणार त्या बँकेला तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या पैशांमधून तुम्ही ते अनुदानाचा म्हणजे तुम्ही हप्ता फेडू शकतात। तर अशा पद्धतीने खूप मोठं तुम्हाला सरकार मदत करत आहे सर्व लाडक्या बहिणींना। तुम्ही लोणची पापडचा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा तुम्ही शिलाई मशीनचा व्यवसाय,
तुम्ही तुमच्या शेळी वगैरे काय म्हणतात त्याला, बकऱ्या वगैरे, शेळी मेंढ्या पालनचा व्यवसाय, जे काही तुमच्या ग्रामीण भागामध्ये व्यवसाय उपलब्ध असेल तो व्यवसाय तुम्ही तुमच्या ग्रामीण भागामध्ये सुरू करू शकतात. तर सरकार तुम्हाला तेवढे 50,000 रुपये देणार. तुम्हाला त्या 50,000 रुपयामध्ये तुम्ही जो पाहिजे तो व्यवसाय सुरू करू शकतात. परंतु तुम्हाला त्या व्यवसायामध्ये सरकार जे 50,000 रुपये देणार आहे त्या 50,000 रुपयांचे तुम्हाला दरमहा जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते येत आहेत त्यातून तुम्ही ते पैसे त्यात तुम्ही दरमहा हप्ता फेडू शकतात. अशी तुम्हाला एकदम सोपी आणि सोयीस्कर आणि सुविधाजन्य असे तुम्हाला अनुदान सरकार देत आहे. ही नवीन योजना तुमच्यासाठी आणलेली आहे. तर लवकरच या योजनेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर जसे ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार तसे मी तुमच्यासाठी लगेचच नवीन अपडेटचा व्हिडिओ घेऊन येणार. परंतु या योजनेचा लाभ सर्व लाडक्या बहिणींना 100% होणार. सर्व लाडक्या बहिणी म्हणजे कोणत्या, की ज्या बहिणींचे आधार आपले बँक खात्याला लिंक आहे आणि ज्या बहिणी आता पात्र आहेत एप्रिल महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे अशा बहिणींना या योजनेचा लाभ होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 50,000 40,000 तुम्हाला हवे तेवढे तुम्ही अनुदान घेऊ शकतात. बँकेच्या ज्या फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आता 3 ते 4 प्रकारच्या बँक अजितदादा पवारांनी सांगितलेल्या आहेत. तर त्यापैकी तुम्हाला जी बँक हवी त्या बँकेतनं तुम्ही ते अनुदान घेऊन तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. घरगुती तुम्ही काहीही व्यवसाय करा, काही कपडे शिवायचा बिझनेस असू दे, लोणच्याचा असू दे, मसाल्यांचा व्यवसाय असू दे, तुम्हाला हवा तो तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आज दिलेली तिथं लाडक्या बहिणी बसल्या. मला त्यांना सांगायचंय, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात. लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय. तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे. काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय. मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचं आहे, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे. शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही. त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे. त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यावर